सद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा सांप्रदायिक गीतेमधील 34 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, आणिक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. भौतिक दृष्टिकोनातून, सांसारिक दृष्टिकोनातून आजवरच्या आयुष्यात माणसाला सत्ता, संपत्ती, दुसऱ्याला नमोहरम करून स्वतःचं वर्चस्व स्थापन करणे, यातून माणूस सुख प्राप्तीचा शोध घेत आहे. गडगंच श्रीमंत माणूस, सत्ताधीश माणूस, मोठ्या पदावरचा अधिकारी, या प्रकारे याच्यातून सुख मिळतं अशी काही प्रकारची भ्रामक कल्पना सामान्यांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. संपत्ती प्राप्त करणं गुन्हा नाही. चांगल्या मार्गाने संपत्ती करणं परमेश्वराला आवडतं. दुसऱ्याला नमोहरम करणं गुन्हा नाही, परंतु चांगले विचार त्या माणसामध्ये ठसवणं हे सुखाचं एक काम आहे. परमेश्वर साधनेचं एक काम आहे. आपल्या हितासाठी, आपल्या स्वार्थासाठी लोकाला मारहाण करणे, मारझोड करणे, या प्रकारे ज्यावेळेस तो नैराश्याच्या गर्तेत माणूस जातो, त्यावेळेस तो या प्रकारचे विकृत कृती करून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतः तो घाबरलेला असतो, म्हणून तो दुसऱ्यावर वार करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या प्रकारे अशा कृतीमुळे तो नैराश्याच्या गर्तेमध्ये पूर्णपणे समाविष्ट होतो आणि दुःखाचा धनी होऊन जातो. मग काय करायला पाहिजे? सर्वसामान्य आपण जो तुकाराम महाराजांचा जो पहिलं चरण आहे, आपुलिया हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची. आपलं हित म्हणजे काय? मग आपलं हित म्हणजे आपण सर्वसामान्य जी भाषा आहे, सांसारिक जी भाषा आहे, सामान्य सुखाची जी भाषा आहे, त्या भाषेमध्ये सत्ता, संपत्ती आणि भोगविलास यांची साधने जेवढी जास्त प्रमाणात मिळतील, त्याप्रमाणे माणूस स्वतःला सुखी समजत असतो. परंतु हे सुख महाराजांना अपेक्षित नाही. आपुलिया हिता जो असे जागता, आपलं हित सुख प्राप्त करण्यामध्ये आहे, आनंदघन परमेश्वर प्राप्त करण्यामध्ये आहे. ज्यावेळेस आपण कोणतेही भौतिक पदार्थ आपल्याकडे आकर्षित करू शकणार नाही किंवा सुख देऊ शकणार नाहीत, त्यावेळेस ही अदृश्य शक्ती परमेश्वर रूपी तुम्हाला सुखी करत असते. ज्यावेळेस तुम्ही शांत असता, समाधानी असता, त्यावेळेस तुमच्यामध्ये दैवी शक्ती संचारलेली असते. दैवी शक्ती सात्विक असते. दैवी शक्तीला कोणाकोणही काहीही घेणं नसतं. ज्यावेळेस तुम्ही शांत असता, त्यावेळेस तुमच्यामध्ये परमेश्वर संचारलेला असतो. प्रत्येक माणसात परमेश्वर विराजमान आहे. तो या स्वरूपात आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण शांत पाण्यावर दगड मारतो आणि त्याप्रमाणे त्याच्या लहरी उमटतात, त्याप्रमाणे शांत सुखरूपी परमेश्वराच्या आपण आपल्या अंतःकरणामध्ये विकृतीच्या, कामक्रोधाच्या, सत्तेच्या, लालसेच्या
दगड मारून आपण काय करत असतो, ती समाधी, ती शांतता भंग पावत असतो, भंग करत असतो आणि परमेश्वराला आपल्यापासून दूर करण्यात आणि या विकृत शक्तीला आपलं करण्यात आपण प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न ज्यावेळेस वारंवार होत राहील त्यावेळेस माणूस नैराश्याच्या गर्तेत उतरून कधी कधी स्वतःलाही संपून घेत असतो. परमेश्वराला आपलं मित्र करणं, परमेश्वराला आपला गुरु करणं म्हणजेच सुखाला, समाधानाला आपलं करणं, हे याचा अर्थ आहे. अशा वेळेस, अशा मनस्थितीमध्ये, अशा जोडप्याला, अशा सुखी आणि समाधानी जोडप्याला जी संतती होणार ती सुद्धा त्याच प्रकारचे लहरी त्या दोघांच्या अंतःकरणात निर्माण होऊन त्यांचे सुद्धा कन्यापुत्र हे सात्विकच निपजणार, यात ती मात्र शंका नाही. कोळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि ज्याप्रमाणे अशा शांत समाधानी स्वभावांच्या जोडप्यास जे कन्यापुत्र जन्मतं ते सुद्धा शांत स्वरूपाचं असतं, समाधानी असतं. आणि अशा मुलांचा, अशा लेकरांचा मला त्यांना पाहून मला आनंद होतो असं परमेश्वर म्हणतात. तयाचा हरिक वाटे देवा. त्यांना परमेश्वराला पाहून, परमेश्वर त्यांना पाहून आनंदी होतो आणि त्यांच्यामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण करतो. गीता भागवत करीती श्रवण अनेक चिंतन विठोबाचे. गीता भागवत हा एक चांगला विचार आहे. गीतेमध्ये, भागवतमध्ये माणसाने जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे याचं सुंदर विवेचन केलेलं आहे. गीता भागवत हे एक प्रकारचं रूपक ग्रंथ आहे. गीता भागवत हे आपण सर्वसामान्य आचरणातून प्राप्त करू शकतो, सर्वसामान्य ज्ञानातून प्राप्त करू शकतो. जे चांगलं आहे ते वाचणं. गीतेमध्ये जगण्याची व्याख्या आहे, परमेश्वराची भक्ती आहे. भागवतमध्ये परमेश्वर म्हणजे सुख घन स्वरूपाचा अशी अदृश्य शक्ती आहे, त्यास आपण परमेश्वर हे नाव दिलेलं आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणात विराजमान आहेत. त्यामध्ये वृद्धिंगत करणं, त्यात वाढ करणं, तो ठेवा जास्त प्रमाणात आपल्या अंतःकरणात साठवणं, अनेक चिंतन विठोबाचे. आणि विठ्ठलाचे चिंतन, विठ्ठल म्हणजे सुखाचा ठेवा, सुख घन स्वरूप ठेवा, परमेश्वराचं एक रूपक म्हणून महाराजांनी विठोबाला मानलेला आहे, जो पंढरीत विराजमान आहे. पंढरी म्हणजे आपला देह. आपल्या देहामध्ये विठ्ठल घन स्वरूपी परमेश्वर विराजमान आहे. त्याचे नेहमी चिंतन केले पाहिजे. दुःखाच्या, विकृतीच्या लहरी आपल्यात उत्पन्न होणार नाहीत या प्रकारे आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे आणि त्याबद्दल आपलं हित आपण जपलं पाहिजे. त्यातच आपलं हित आहे. आपुले या हिता जो असे जागता. याप्रमाणे याच पद्धतीत, याच आचरणात माणसाला हित प्राप्त होत असतो. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. याप्रमाणे अशा माणसाच्या संगतीत, अशा माणसाच्या सेवेत माझा जन्म जावो, त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभो. या प्रकारे तुकाराम महाराज आत परमेश्वरास आळवणी करतात. अशा माणसाची मला संगती दे, अशा सुखी माणसाच्या संगतीत मला हे ठेवा दे, जागा दे, तरी माझ्या दैवापार नाही. असं जर झालं तर मला माझं दैव उजळलं असं मी सांगेन. आता सर्वसामान्य भाषेमध्ये काय म्हणलं जातं की मला सत्ताधीश माणसाची संगती दे, पैशावाल्या माणसाची संगती दे. याप्रमाणे या आचरणात, या अभंगात महाराजांनी जे सदाचरण करतात, परमेश्वर रूपी आनंद घन ठेवा जे अंतःकरणात समाविष्ट करतात, अशा लोकांची सेवा करण्याची संधी या अभंगातून महाराजांनी मागितलेली आहे, असा या
अभंगाचा मध्यतार्थ आहे.